शिवसेना मांडा टिटवाळा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टिटवाळा महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे। रविवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव किशोर शेळके आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या शुभ हस्ते महोत्सवाचं उद्घाटन दिमाखात पार पडलं। टिटवाळा महोत्सवाचे आयोजक विजय देशकर यांनी सांगितलं की 5 ते 15 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवामध्ये दररोज विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। ज्यात सांस्कृतिक गीत संगीत, मान्यवरांचा सत्कार, लावणी स्पर्धा, मंगळागौर स्पर्धेचा समावेश असून टिटवाळ्याच्या स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचं देशकर यांनी म्हटलंय। याशिवाय खवय्यांसाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल व लहान मुलांसाठी फन झोन तयार करण्यात आलाय। त्याचबरोबर महोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा संपूर्ण उपयोग समाजासाठी केला जाईल असंही देशकर यांनी सांगितलं। हा टिटवाळा महोत्सव हा 9वं वर्ष आहे आणि गजूमामांच्या मंत्रघोषात त्याची तर सुरुवात चांगली झालेली आहे। गणपतीचं वंदन झालेलं आहे आणि आजचं उद्घाटन खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय जाखड मॅडमच्या शुभ हस्ते होणार होतं, पण मॅडमला कुठेतरी प्रशिक्षणाला अचानक जावं लागलं, त्याच्यामुळे मॅडम पुढच्या रविवारी येणार आहेत। परंतु मॅडमचेच प्रतिनिधी म्हणून महापालिकेचे सचिव श्री किशोर शेळके सरांनी आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनीलजी वायले साहेब यांच्या शुभ हस्ते हे टिटवाळा महोत्सवचं 9व्या पर्वाचं उद्घाटन झालेलं आहे। टिटवाळा महोत्सव हा 10 दिवसांचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात दररोज आपल्या परिसरातील जे कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न दरवर्षी असतो। खरं तर सांगताना अतिशय आनंद होतो की अजूनही आत्तापर्यंत 200 गाणी स्पर्धक हे वेटिंगवर आहेत, त्यांना आम्ही चान्स देऊ शकत नाही, कारण की आमचं सर्व कार्यक्रम हा फुल झालेला आहे। म्हणजे एवढे कलाकार हे टिटवाळ्यात आहेत आणि ते या व्यासपीठावर लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून दिसत आहेत। याच्यात कंझ्युमर स्टॉलचं देखील एक विभाग आहे, एक सांस्कृतिक कलामंच आहे, याच्यानंतर याच्या बाजूला खाऊ गल्ली आहे, जिथे वेगवेगळे पदार्थ शक्यतो आम्ही मांडा टिटवाळा परिसरातीलच गृहिणींना, भगिनींना आणि भावांना हे करण्याचा आम्ही पुढाकार घेतो। याच्या बाजूला लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी फन झोन आहे। हे सगळं कार्यक्रम आमच्या सर्व शिलेदारांच्या वतीने अविरत एकदम व्यवस्थित उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू असतो आणि तुमच्या सर्वांचं देखील सहकार्य याला लाभतं। आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतो। मागच्या वेळेस आम्ही एक स्वर्गरथ घेतलेला, यावेळेस आम्ही टिटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून जे उत्पन्न आम्हाला मिळणार त्याच्यातून आम्ही एक रुग्णवाहिकेचं आयोजन करतो आहे आणि याच्यासाठी सर्वात जास्त जर आम्हाला कोणाची मदत मिळते तर ते सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब असतील, इतर सर्व मंडळी असतील आणि खास करून मोहन शेठ बाबूजी मिश्रा यांच्या कुटुंबियाच्या वतीने आम्हाला हे टिटवाळा महोत्सव करण्याचं भाग्य लाभलेलं आहे। आणि निश्चित म्हणजे सांगताना कुठेही हे नाही की हे त्यांच्यामुळे घडतं आहे टिटवाळा महोत्सव, कारण की ते विनामूल्य आम्हाला नेहमी जागा देत आहेत। त्याच्यामुळे ते सगळं जे काही आर्थिक उत्पन्न आहे हे आम्ही सामाजिक कार्याला हातभार लावतो। तर महोत्सवाच्या माध्यमातून टिटवाळ्यातील तरुण पिढीच्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे विजय देशकर करत असल्याचं मत यावेळी महापालिकेचे सचिव किशोर शेळके यांनी व्यक्त केलं। यावर्षी 9व्या टिटवाळा महोत्सवचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे। मी तसा मला वाटतं का 9च्या 9 याच्यापूर्वीच्या 8ही टिटवाळा महोत्सवाला हजर असेल, कारण विजय देशकर माझे चांगले मित्र, त्यामुळे दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो। इथे टिटवाळा म्हणजे या परिसरातील नागरिकांसाठी, इथल्या नागरिकांसाठी एक पर्वणीच असते। त्यांच्या इथल्या युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम विजय देशकरांच्या माध्यमातून, टिटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक कलाकारांना मिळत आहे। याचा एक आनंदच मला आहे। मी हा महोत्सव वर्षानुवर्ष चालत राहावा यासाठी या महोत्सवाच्या आयोजकांना शुभेच्छा देतो।